नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण सर्वांचाच आवडता, लहान मुलं असो किंवा मोठी माणसे सर्वांना आवडणारा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत. काही ठिकाणी याला भडंगसुद्धा म्हणतात. तर मस्त असा हा चटपटीत चिवडा बनवायचा कसा ते आज आपण बघणार आहोत. तर चला आपल्या या रेसिपीला सुरुवात करूयात. मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी अगोदर आपण साहित्य बघून घेऊयात. तर इथे मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली, धुवून घेतली, थोडीशी कपड्याने ती पुसून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे. खूप सारा कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्तासुद्धा चांगला धुवून घ्यायचा, थोडासा एका कपड्याने त्याला पुसून घ्यायचा. खोबरं घेतलेलं आहे, बारीक त्याचे काप केलेत, पातळ असे खोबऱ्याचे काप केलेत. अर्धी वाटी डाळव घेतलेला आहे आणि साधारण अर्धी वाटी लसूण आहे. एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. आता सर्वात अगोदर आपण मुरमुरे जे असतात ते चाळून घेऊयात. तर अशा चाळणीने आपल्याला हे मुरमुरे चाळून घ्यायचेत. मुरमुरे चांगले स्वच्छ करून घ्यायचे आणि एका मोठ्या ताटामध्ये याला आपण टाकून घेऊ. 1 किलो हे मुरमुरे आहेत. आता आपण अगोदर चिवड्यामध्ये टाकण्यासाठी शेव बनवून घेऊयात. तर इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार तिखट टाकलंय. चिवडा चांगला तिखट असतो त्याच्यामुळे मी शेवीमध्ये कमीच तिखट वापरलंय. पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा ओवा हातावरती असा चोळून टाकला. आता याच्यामध्ये 2 चमचे तेल आपल्याला टाकायचं आहे. तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊयात आणि गरम तेल आपल्याला या बेसन पिठामध्ये टाकायचं आहे, ज्यामुळे शेव छान कुरकुरीत होते. आता चमच्याने आपण अगोदर याला मिक्स करून घेऊ. तेल थोडंसं पिठामध्ये मिक्स झालं की नंतर हाताने चांगलं याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पिठामध्ये तेल छान लागल्या जातं. तर पहा, आता मी याला व्यवस्थित असं हाताने चोळून घेते. सर्व तेल आणि मीठ वगैरे याच्यामध्ये मिक्स व्हायला हवं. आता आपल्याला हे पीठ पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. तर मी 1 ग्लास भरून पाणी घेतलं आहे. थोडं थोडं करत याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट याला मळायचं नाही, थोडंसं सैलसर मळायचं आहे. खूप घट्ट पिठाची शेव बनल्या जात नाही आणि पातळ पिठाची सुद्धा व्यवस्थित होत नाही. तर थोडं थोडं पाणी टाकत याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पहा, या पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एवढ्या पिठासाठी पाऊण ग्लास पाणी लागलेलं आहे. गुठळ्या न होता व्यवस्थित मी याला मिक्स करून घेतलं आहे. शेवीचं पीठ खूप चिकट असतं, ते हाताला खूप सारं चिटकून बसतं. तर थोडंसं हाताला पाणी लावून आपण त्याला व्यवस्थित असं मळून घेऊ शकतो. आता पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. कुठलाही एक सुऱ्या घ्यायचा, ज्या सुऱ्याने तुम्ही शेव पाडत असाल तो, आणि त्याच्यामध्ये हे पीठ आता आपल्याला भरून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे पीठ जरा कमी चिटकतं. आता हे पीठ मी सुऱ्यामध्ये भरून घेते आणि या पिठाची आता आपण शेव बनवून घेऊयात. तर पीठ पहा, आपण भजे बनवण्यासाठी जसं पीठ मळतो ना, त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ आपल्याला मळायचं आहे. आता गरम गरम तेलामध्ये ही शेव आपण पाडून घेऊयात. शेव बनवताना तेल छान कडकडीत गरम असलं म्हणजे शेव छान फुलल्या जाते आणि खूप तेलकटसुद्धा होत नाही. शेव तळताना सुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवरती तळायची आहे, म्हणजे ती छान अशी कुरकुरीतसुद्धा होते आणि तेलसुद्धा धरत नाही. तर आता मी याला व्यवस्थित असं तळून घेते आणि तेल थोडंसं जास्त गरम वाटलं तर गॅस आपण मीडियम करूयात. व्यवस्थित तिला तळून घेऊयात. बारीक गॅसवरती कधीच शेव तळायची नाही, नाहीतर शेव तेलकटसुद्धा होते आणि जास्त कुरकुरीत होत नाही. तर पहा, आता मी याला असं पलटवत व्यवस्थित असं तळून घेतलेलं आहे. छान असा याला कलर आलाय
आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊयात. सर्व शेव आपल्याला याच पद्धतीने करायची आहे. पहा मस्त असा त्याला कलर आलेला आहे. आता त्याच तेलामध्ये आपण घेतलेले शेंगदाणे सुद्धा तळून घेऊयात. शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती तळायचे आहेत. आता इथून पुढे आपण जे चिवड्यासाठी साहित्य तळणार आहोत ते सर्व आपल्याला मीडियम गॅसवरती किंवा मग काही ठिकाणी बारीक गॅसवरती असं तळून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे आपल्याला थोडेसा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत. याला आता थोडेसे तडे जाऊ लागलेले आहेत आणि कलरसुद्धा थोडासा बदललेला आहे. शेंगदाणे तेलामध्ये खूप लालसर होईपर्यंत तळायचे नाही, नाहीतर शेंगदाणे आपण बाहेर काढले तर अजून ते तळले जातात, म्हणजे त्यातील कुकिंग प्रोसेस सुरू असते आणि जास्त लालसर ते होतात. तर बऱ्याच वेळेस शेंगदाणे करपटसुद्धा लागतात. तर त्यासाठी आहे ना जास्त याला तळून द्यायचे नाही. पहा थोडेसे लालसर दिसायला लागले की लगेच याला काढून घ्यायचे. थंड झाल्यानंतर अजून ते थोडेसे लालसर दिसतात. तर पहा शेंगदाणे आता छान तळून झाले की याला मुरमुऱ्यावरती मी टाकून घेतलेलं आहे. आता आपण खोबरंसुद्धा तळून घेऊयात. खोबरं खूप पटकन तळलं जातं. खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोनेरी रंगावरती किंवा मग जर डार्क रंगावरती आवडत असेल तर तसं तळून घ्यायचं. मला हे थोडंसं लालसर असंच तळायचं आहे. खोबरं खूप पटकन तळलं जातं आणि लवकर करपतंसुद्धा. तर आता आपण याला लगेच काढून घेऊयात. खोबरंसुद्धा थंड झाल्यावरती जास्त काळपट दिसू शकतं. तेल गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस सुरू राहते आणि त्याला रंग जरा डार्क येतो. तर पहा आता हे तळून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये डाळवसुद्धा तळून घेऊयात. डाळव पण खूप पटकन तळलं जातं. तेल जर गरम असेल तर डाळव टाकलं की लगेच काढून घ्यायचं. लगेच आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि कोथिंबीरसुद्धा. हे दोन्ही आता आपल्याला व्यवस्थित असं तळसून घ्यायचं आहे. याच्यातील पूर्ण पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत याला मी आता तळून घेत आहे. याच्यातील पूर्ण ओलसरपणा आपल्याला घालवायचा आहे, ज्याच्यामुळे चिवडा खराब होत नाही आणि कढीपत्त्यामुळे कोथिंबिरीमुळे चिवड्याला खूप छान चवसुद्धा येते. जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची नसेल तर 1 ते 2 चमचे धने पावडर तुम्ही याऐवजी वापरू शकता. तर पहा आता सर्व हे तेलाच्या बाजूला झालेलं आहे. याच्यातील ओलसरपणा पूर्णपणे कमी झाला आहे. तर या पद्धतीने आपल्याला सर्व कढीपत्ता आणि कोथिंबीर तळून घ्यायची आहे. याचं व्यवस्थित असं तेल निथळून आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. मस्त असा कुरकुरीत कढीपत्ता आणि कोथिंबीर तळल्या गेलेली आहे. आता कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा मी काढून घेतलेली आहे. याला आपण एका ताटामध्ये ठेवून देऊयात. छान असं ते तळल्या गेलेलं आहे. आता हे जे तेल शिल्लक आहे ते खूप जास्त आहे, तर आपल्याला याच्यातील तेल कमी करायचं आहे. तर मी बरंचसं तेल याच्यातलं काढून घेतलं आहे. फक्त 4 चमचे तेल याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे. 3 ते 4 चमचे तेलच आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा भरून जिरे टाकायचं. जिरे छान फुलल्यानंतर आपण जो लसूण घेतलेला होता त्याला मी थोडासा जाडा मोठा असा कुटून घेतलेला आहे. तो लसूण आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊयात. लसूण आता आपल्याला मीडियम गॅसवरती छान लालसर होईपर्यंत असाच परतून घ्यायचा आहे. लसूण टाकल्यामुळे चिवडा खूप छान चवदार होतो. तर पहा आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि छान असा आता हा लसूण लालसर झालेला आहे. आता गॅस आपण बंद करूयात आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद तेलामध्ये मिक्स करायची आणि 1 चमचा भरून लाल तिखट टाकायचे. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चिवड्यामध्ये तिखट टाकताना कमी तिखट आणि रंग लाल असं घेतलं तर चिवडा छान कलरफुल होतो. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊ. मीठ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
आता या मुरमुऱ्यामध्ये आपण तळून घेतलेलं सर्व साहित्य टाकून घेऊयात. खोबरं, डाळ, कोथिंबीर हे सर्व मी आता मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे. सोबतच आपण जी फोडणी बनवून घेतली आहे ती पण टाकूयात. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणी थोडीशी गरम आहे त्याच्यामुळे याला अगोदर आपण चमच्याने मिक्स करू आणि थोडंसं मिक्स झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं याला चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तिखट आणि हळद सर्व मुरमुऱ्यांना छान असं लागलं जातं. तर पहा, या पद्धतीने आता सर्व मुरमुऱ्यांना आपल्याला तिखट मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. छान असं आता मी याला मिक्स करून घेतलेला आहे. पहा, मस्त असा दिसतोय हा चिवडा. आता याच्यावरती आपण जी शेव तळून घेतलेली आहे ती आपल्याला थोडीशी कुस्करून टाकायची आहे. तर पहा, या पद्धतीने आता सर्व शेव मी चिवड्यामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थित अजून याला मिक्स करून घेतलं. मस्त असा आपला हा चटपटीत चिवडा तयार आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये आंबट गोड चव हवी असेल तर अर्धा चमचा साखर किंवा आमचूर पावडर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. पण आमच्या इथे असाच सिंपल चिवडा आवडतो तर मी ते टाळलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.